विधानसभा निवडणुकीमध्ये ते कडेल आणि शिंदे राज ठाकरेंची जी भेट झालेली आहे ती देवाणघेवाणीसाठी झाली असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। राऊतांच्या म्हणण्यावर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एक ग्लॅमर म्हणून लोक सकाळीच राऊत काय म्हणतात बघायचे, तुम्ही राऊत काय म्हणतात दाखवायचे। आता लोक म्हणतात ह्याला काय म्हणायला येईल ते बोलतात। राऊतांच्या बोलण्याला आता कोणी सिरियसली घेत नाही। ज्या पद्धतीने लोक उद्धव ठाकरे आणि फडणवीसांसाहेबांवर खूप आरोप करतात। कोण? उद्धव ठाकरे आणि फडणवीसांवर मध्ये खूप वार सुरू झाले विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी। काय वाटतं तुम्हाला तो वार? नाही, मी गेले 2 दिवस हेच मांडतोय की माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं। ते नीट नाही बोललं तर सामान्य माणसाला आवडत नाही। समोर बसणारा कार्यकर्ता असतो, चाहता असतो, तो टाळ्या वाजवतो, त्याच्यावर लोकांना आवडते असं नाही। आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये हे जे अधपतन चाललेलं आहे त्याचा सगळ्यांनी मिळून बसून विचार केला पाहिजे। तर आपलं कधी उद्धवजींचं भाषण काढा, दांडा मोडेन तोडेन आणि टरबुजा फरबुजा, अरे ही नाही आहे संस्कृती महाराष्ट्राची। आणि मग एका क्षणाला मग टीट फॉर टॅट सुरू झालं, ते कोणाला पडेल काय व्हायचं ते होत आहेत ना। मग शेवटी आमच्या नेत्यांना प्रामुख्याने अमित भाईंना काही म्हणणं, देवेंद्रजींना काही म्हणणं, हे सर्वसामान्य कार्यकर्ता समाजातलं स्वास्थ्य टिकावं म्हणून फार दिवस सहन करणार नाही। फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सगळ्या मित्रांना, सगळेच माझे मित्र, तुम्ही माझे मित्र आणि विदिन पार्टी मित्र, आउट ऑफ पार्टी मित्र, सगळ्यांना एवढा संदेश देईन की एकमेकांना सन्मान द्यायला शिका। ओबीसीपेक्षा इथे लवकर लागला असतं। आणि तर माझं अजूनही म्हणणं आहे की मराठा समाजाला जातीचं आरक्षण मराठा म्हणून देणं, याच्यामध्ये 10% दिलं AICBचं, त्याची ते टिकवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न सरकार करणार आहे। किंबहुना त्याच्या आधीचं देवेंद्रच्या काळातलं रिझर्वेशन फेटाळताना सुप्रीम कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली त्याचा विचार करून 10% दिलं, त्यामध्ये टिकेल। पण भलं जे आहे फायनली ते 10% आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्येच आहे असं माझं मत आहे। परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की शेड्यूल ट्राईबला अबगड करा किंवा शेड्यूल ट्राईबला राज्य अबगड करू शकतं। याचा अर्थ असा की त्या शेड्यूल कास्टमध्ये 13% असणाऱ्या जातीचे 4 गट तयार होणार, प्रत्येकाला 3-4% मिळणार। ओबीसीचंही असं अबगड करावं यासाठी केंद्राने एक रोहिणी कमिशन अपॉइंट केलं होतं, त्याचा रिपोर्ट आला। आणि त्याप्रमाणे जर ओबीसी अबगड झालं तर मग एक कुठला तरी अ किंवा ब किंवा ड गट असा तयार होईल की ज्यात कुणबी असेल, आणखीन 50 जाती असतील। मग आता हे जे नव्याने मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की आम्हाला कुणबी करा, ओबीसी करा, ते त्या अबगडमधल्या एका गटात जातील। म्हणजे 19%ला 4% वाढलं तर 4-4.5% जातील। म्हणजे 4-4.5% जायचं, 40-50 जातींच्या मध्ये राहून त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायची, त्यापेक्षा 10% ACBC किंवा 10% आर्थिक मागास रिझर्वेशन, ज्यात आपल्याला 10% पूर्ण आर्थिक मागासामध्ये 8.5% पूर्ण मिळत आहे। यावर मनोज जरांगे पाटील साहेबांनी विचार केला पाहिजे। समाजाचं नाही तर नुकसान होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नीट समजून घेण्यासाठी मी सांगत असताना इतकं सलग सांगितलं की त्यामुळे काही गोष्टी लक्षात आल्या नसतात। ऑन टेबल बसायला पाहिजे की कशामध्ये भलं आहे, काय कोर्टात टिकेल, काय सुप्रीम कोर्टात टिकेल, काय घटनेच्या चौकट टिकेल, असं करायला पाहिजे। म्हणजे आता ओबीसी विरुद्ध मराठा असा एक मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे आणि ते सगळं समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारं ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।